दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन मोर्चा काढण्यात आला। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। भाजप दिव्यांग आघाडी विदर्भ विभाग प्रमुख आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल वाळके यांनी दिव्यांगांच्या 54 मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या। दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला। विजेच्या डिजिटल मीटरवर शिक्का नसेल तर ते मीटर बसवणं कायदेशीर गुन्हा आहे। अशा वेळेस दिव्यांग व्यक्ती घरात नसताना आणि त्याचं सध्याच्या वापरातलं मीटर कायदेशीर असताना नवीन मीटर बसवणं कायद्याचं उल्लंघन आहे। त्यामुळे दिव्यांगांच्या घरात जबरदस्तीनं बसवलेली डिजिटल मीटर तत्काळ हटवून दिव्यांगांना वीज बिलात 50% सवलत द्यावी अशी मागणी असंघटित दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश सरनाईक यांनी केली। तर भाजप दिव्यांग आघाडी विदर्भ विभाग प्रमुख आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल वाळके यांनी दिव्यांगांच्या 54 मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या। यावेळी जनरल कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष अभिजित ढवण, दिव्यांग जिल्हाध्यक्ष विवेक पाटील, कार्याध्यक्ष अक्षय सुर्वे, शहर प्रमुख करण माळी, भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील, सागर कांबळे, पुणे फाउंडेशन जिल्हाध्यक्ष राहुल बोडखे, सचिन पोद्दार, जी.आर. कांबळे, हुमायू हेरवाडे, सुभाष शिंगाडे, मार्तंड कांबळे, जयसिंग वडगावे उपस्थित होते।